श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक घरामध्ये तुळस असतेच आणि प्रत्येकजण सकाळी तसेच संध्याकाळी तुळशीची पूजा ही करत असतो. तुळशी मातेला जल अर्पण करत असतो. तसेच तुळशी मातेसमोर दिवा देखील लावत असतो. ज्या घरापुढे तुळशीचे झाड नसेल तर ते घर समजलं जात नाही. इतके आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्त्व आहे. तर आपण या तुळशी मातेची रोज सेवा तर करतच असतो, पण आपल्याला या पितृपक्षामध्ये एक गोष्ट करायची आहे, म्हणजे एक सेवा करायची आहे की जे केल्यामुळे तुमच्या घरामधील जो पितृदोष आहे तसेच जी नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होईल. मग हा उपाय आपण पितृपक्षामध्ये केव्हा पण केला तरी पण चालेल. फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी करू नका, कारण रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो. आपण तुळशी मातेची पाने जरी तोडली तरी पण तिचा उपवास भंग होतो असे देखील म्हणतात. त्यामुळे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय करू नका. बाकी कोणत्याही दिवशी पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पूर्णतः दूर होईल. फक्त सूर्यास्तानंतर 6 नंतर हा आपल्याला उपाय करायचा नाही. तसेच आंघोळ न करता देखील आपल्याला हा उपाय करायचा नाही. आंघोळ करून स्वच्छ होऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे. आता सहजपणे गंगाजल हे देखील उपलब्ध होते. तुम्ही कुठेही जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे गेलात तर तुम्हाला गंगाजल हे मिळून जाईल. एका वाटीमध्ये थोडेसे गंगाजल घ्यावे. अगदी छोटीशी वाटी असली तरी पण चालेल. त्यामध्ये आपण गंगाजल घ्यावे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच तुळशी मातेला आपण जल देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेसमोर बसायचं आहे. तुळशी मातेला तुम्ही दिवा अगरबत्ती देखील लावू शकता. तुळशी मातेसमोर बसायचं आहे. ती वाटी तिथे तुळशी मातेसमोर ठेवायची आहे. तिथे खाली देखील ठेवू शकता आणि जर तुळशीची कोंडी मोठी असेल तर तिथे देखील तुम्ही ती वाटी ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला ते गंगाजलामधलं पाणी आपल्याला 5 वेळा हातात घ्यायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा गंगाजलमधलं ते गंगाजल आपण जेव्हा हातात घेऊ थोडंसं हातामध्ये घ्यायचं आहे. परत आपल्याला त्या वाटीमध्ये सोडायचं आहे. तर गंगाजल हातामध्ये घेऊ तेव्हा आपल्याला पितरांचे नामस्मरण करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या पितरांचे नावं आठवत असतील तर तुम्ही पितरांचे नामस्मरण करावे. पितरांचे नावं जर आठवत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असे 5 वेळा पाणी हातात घ्यायचे आहे आणि 5 वेळा तुम्ही ते पाणी खाली वाटीत टाकायचे आहे. मग तुम्ही लगेच ते पाणी तुळशी मातेला अर्पण करू नका, तर आपण ते पाणी घ्यायचे आहे. मग ते पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे. घरामधील 4ही पण कोपऱ्यामध्ये तुम्ही हे पाणी शिंपडावे. अगदी उंबरठ्याच्या थोडेसे बाहेर देखील हे पाणी शिंपडून घ्यावे देवघराजवळ. तसेच आपल्या गॅलरीमध्ये देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ज्या पण काही बाधा असतील त्या पूर्णतः दूर होतील. तसेच पितृदोष कोणता लागलेला असेल तर तो देखील दूर होईल. आपल्याला पितरांचे आशीर्वाद देखील मिळतील. आपल्याला पितरांचे नामस्मरण हे करतच राहायचे आहे. तसेच तुम्ही जेव्हा पण गंगाजल शिंपडता तेव्हा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा उच्चारण देखील करत राहायचे आहे. तुमचं हे पाणी शिंपडून झाल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे आपल्याला ते तुळशी मातेला टाकायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेला पाणी टाकल्यानंतर आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व सांगायच्या आहेत. बघा, तुमच्या अडचणी या नक्कीच दूर होतील. संकटेही दूर होतील. आपण तुळशी मातेला तसे पण रोज दिवा लावत असतो. तर दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकावी, कारण हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. तुम्ही जेव्हा रोज दिवा लावता तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करावा. यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.